35व्या ते 36व्या आठवड्यात म्हणजेच 9व्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा 8व्या महिन्याच्या शेवटी हॉस्पिटल बॅग ही तयार ठेवावी। काही महिलांची डिलिव्हरी थोडी लवकर होऊ शकते, त्यामुळे 36 आठवड्यांपूर्वी तयार ठेवली तर फारच उत्तम। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मदर केअर अँड लाईफस्टाईल या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। हॉस्पिटल बॅग कधी तयार करावी आणि त्यात काय काय ठेवावे। तर गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात ही तयारी केल्याने प्रसूतीच्या वेळेस ताण कमी होतो आणि सर्व काही सहज पार पडतं। चला तर मग सुरुवात करूया। याला आपण 4 पार्ट्स मध्ये विभागलेले आहेत। तर पहिला पार्ट आहे हॉस्पिटल बॅग कधी तयार करावी। बहुतेक डॉक्टर सांगतात की 35व्या ते 36व्या आठवड्यात म्हणजेच 9वा महिना सुरू होताच तुमची हॉस्पिटल बॅग तयार ठेवा। कधी कधी डिलिव्हरी आधी होऊ शकते आणि कसं असतं, डिलिव्हरीच्या वेळी सगळे खूप उत्साही असतात आणि जर आपलं काहीच रेडी नसेल तर वेळेवर सगळ्यांची खूप धावपळ होते आणि तो जो आनंद आहे तो पूर्णपणे आपल्याला भोगायला मिळत नाही। बॅग एका ठिकाणी ठेवून द्या आणि घरच्यांना सांगून ठेवा की ही बॅग इथे ठेवली आहे, जर आपल्याला अर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर हीच बॅग उचलून आपल्याला जावं लागेल। म्हणजेच कुणाची धावपळ होणार नाही, आईच्याही मनात ते होणार नाही हे राहिलं ते राहिलं। पार्ट नंबर 2 आहे आईसाठी काय ठेवावं बॅगेत। तर सर्वात आधी आईसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी पाहू। हॉस्पिटलची सर्व कागदपत्र जसं की पासपोर्ट, सोनोग्राफी, ID कार्ड, विमा कागदपत्र। तसं तर हे एरवी लागत नाही छोट्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये, पण जे मेट्रो सिटीतले जे मोठे हॉस्पिटल्स आहे तिथे हे सगळं वेळेवरही विचारतात, कारण आपल्या हॉस्पिटलमध्ये आधीच त्यांच्याकडे आपला सगळा रेकॉर्ड असतो। पण ठीक आहे, असू द्या। आता आहे नाईट ड्रेस किंवा नर्सिंग गाऊन्स। तर ते एकदम आरामदायक कॉटनचे किंवा होजरीचे पण आजकाल मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता। आणि गाऊन्स कसे घ्याल तर समोरून ज्याला चेन असते, फिडिंगसाठी जे कम्फर्टेबल असतात ते तुम्ही घ्या, म्हणजेच तुम्हाला फिडिंगसाठी आरामदायक आणि ऑकवर्ड सिच्युएशन येणार नाही। आता आहे अंतर्वस्त्र म्हणजेच अंडरगार्मेंट्स। तर नर्सिंग ब्रा मिळतात, त्या होजरीच्या कॉटनच्या खूप उत्तम क्वालिटीच्या मिळतात, ज्याला समोरून बटन असते ओपन करायची, त्या तुम्ही घ्या कारण त्या सोयीस्कर असतात। आणि कॉटनच्या पॅन्टीज वापरा। सॅनिटरी पॅड्स म्हणजे मॅटर्निटी पॅड्स असतात जे डिलिव्हरीच्या वेळी वापरले जातात, ते एक्सेल साईजचे असतात, ते तुम्ही ठेवा। टॉवेल, ब्रश, पेस्ट, कंगवा, साबण, शॅम्पू मी सांगणार नाही का, कारण माझ्या अनुभवानुसार मी सांगते की डिलिव्हरी नंतर 8 ते 10 दिवस तुम्ही शॅम्पू करू नका। शॅम्पू केल्याने काय होते, केस धुतल्याने पूर्णपणे जर केस नाही वाळले तुमच्या याच्यामध्ये मॉइश्चर राहतं आणि ते फिडिंगच्या वेळी दुधाच्या थ्रू बाळामध्ये ते थंडी जायची भीती असते, त्याला कफ व्हायची, त्याला सर्दी व्हायची भीती असते आणि आईचंही शरीर डिलिव्हरीनंतर खूप नाजूक असतं। म्हणून मला असं वाटतंय की शॅम्पू तुम्ही 8-10 दिवस टाळा आणि परत तुम्हाला जे काही लिप केअर वगैरे लागत असेल ते तुम्ही ठेवून घ्या। स्लीपर किंवा चप्पल आवश्यक ठेवा। वॉशरूमला वगैरे जायचं असलं, घरी यायचं असलं तर तुमच्याजवळ तुमची स्लीपर असणे आवश्यक आहे। सॉक्स ठेवा आईसाठी। मोबाईलचं चार्जर ठेवा। हलके स्नॅक्स म्हणजे जसे ड्रायफ्रूट्स किंवा बिस्किट्स, जे काही डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील ते खायसाठी छोटं मोठं जर भूक लागली आईला तर ते ठेवा। आणि हो, पाण्याची बाटली हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि बाटली कशी असावी तर थर्मस सारखी, थोडी मोठी, ज्यामध्ये गरम पाणी राहील, कारण आईला गरम पाणी प्यावं लागतं डिलिव्हरी नंतर। थोडं हलकंसं कोमट, खूप गरम नाही पण कोमट, त्यांनी शरीरामध्ये जरा उर्मी असते, म्हणून अशी बाटली ठेवावी। या गोष्टींमुळे काय होते, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सर्व काही सोयीचं वाटतं। आता थर्ड पार्ट आहे बाळासाठी काय ठेवावं। हा आईसाठी अतिशय उत्साही विषय आहे। आता पाहूया बाळासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी। तर 2 ते 3 जोडी कपडे ठेवा आणि ते कपडे कॉटनचे असायला पाहिजे किंवा मग होजरीचे पण मिळतात, सॉफ्टवाले। आणि हो, परत एक मी तुम्हाला टिप देईल की बाळासाठी जे काही घ्याल, सॉक्स, मिटन्स, टोपरे, त्याचे कपडे, लंगोट्या किंवा जे रेक्झिन्स असतात खाली टाकायचे, वाकळी, हे सगळे गरम डेटॉलच्या पाण्यामध्ये 1 ते 1.5 तास भिजू ठेवा। त्याला नीट धुवा आणि चांगलं कडकडीत उन्हात वाळू द्या 1 ते 2 दिवस आणि मगच त्याची पॅकिंग करा, कारण त्यामध्ये जे काही जर्म्स असतात, आपण नवीन कपडे आणतो ते लगेच घालायला पाहिजे नाही बाळाला। का, कारण बाळाची स्किन अतिशय सॉफ्ट असते, ते कपडे किती दिवसाचे ठेवलेले असतात दुकानांमध्ये, त्यामध्ये धूळ असतो, कधी कधी जर्म्स असतात जे आपल्याला दिसत नाही आणि ते बाळाला लागतात, त्यामुळे बाळ कधी कधी आजारी पडतं आणि आपल्याला कळतच नाही काय झालेलं आहे। म्हणून याची तुम्ही काळजी घ्या। फक्त बेडिंग जे आहे
जे चेन वगैरे बंद करतो ना आपण, मध्ये बाळाला ठेवतो आजकाल, मच्छर वगैरे त्याला चावू नये, तर ती बेडिंग काय आहे ती आपण धुवू शकत नाही. तर तुम्ही त्याचा एक उपाय करू शकता, त्याला 2 ते 3 दिवस चांगली ऊन दाखवा, झटका, त्यातला धूळ झटका आणि मगच ते वापरायला घ्या. कारण तेही दुकानदाराजवळ आपल्याला माहिती नाही किती वर्षांपासून किती महिन्यांपासून ठेवलेलं आहे. पावसाळ्यामुळे त्यात मॉइश्चर असू शकते, त्यामुळे जर्म्स झालेले असू शकतात त्यात. तर आता नेक्स्ट आहे नॅपीज किंवा डायपर्स ठेवा, बेबीचे ब्लँकेट, बाळासाठी टोपी, मोजे, हातमोजे जे मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळ आधी सांगितलं. बाळाची साबण, लोशन, टॉवेल हेही ठेवा. बाळाला गुंडाळण्यासाठी हलका कापड, स्वेडल क्लॉथ म्हणतात त्याला. तर मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगते. बाळाला जेव्हा आणतो ना ते त्यांच्या कापडामध्ये गुंडाळून आणतात. तेव्हा आपली डिलिव्हरी होते आणि जेव्हा त्याला वॉश करायला नेतात त्यानंतर ते जेव्हा आपल्या हात देतात बाळ, त्याआधी ते त्यांचं कापड गुंडाळतात. एक तर कॉटनचं सॉफ्ट मलमल कॉटन म्हणून येतं, ते अतिशय सॉफ्ट असतं. असं एखाद्या मीटरचं कापड तुम्ही घेऊन ठेवा, जे मी पण माझ्या बाळासाठी घेऊन ठेवलेलं होतं. इव्हन त्यांनी अजूनही मी बाळांना पुसते अंग त्यांचं ॲज अ टॉवेल म्हणून. तर ते तुम्ही घेऊन ठेवा, त्यालाही वॉश करून ठेवा आणि ते डिलिव्हरीच्या आधीच नर्सजवळ किंवा डॉक्टरांजवळ हे देऊन ठेवा की यात तुम्ही बाळाला स्वेडल करून आणा. ते काय करतात मग आपल्या कापडामध्ये त्याला गुंडाळतात आणि वरून त्यांचा कापड गुंडाळतात. हे एक माझा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर या सर्व वस्तू स्वच्छ आणि मऊ असाव्यात, कारण नवजात बाळाची त्वचा खूप नाजूक असते. आता चौथा पार्ट आहे काही खास टिप्स. बॅग्समध्ये प्रत्येक वस्तू वेगळ्या पिशवीत आणि लेबल लावून ठेवा. शक्य असेल तर लंगोट्यांची एक वेगळी पिशवी करा. छोटे छोटे जे ट्रान्सपरंट पॅकेट्स येतात ना, जनरली आपली आईच आपल्या जवळ असते, तिला ते दिसायला हवं आणि तिला ते दाखवूनही ठेवा घरून निघायच्या आधी की बघ आईचं सगळं ठेवलेलं आहे आणि यातूनच तुला ते सगळं काढायचंय. बेबीचे जे साबण, क्रीम्स वगैरे आहे त्याची एक वेगळी ट्रान्सपरंट पिशवी करा. लंगोट्यांची वेगळी, कपड्यांची वेगळी, सॉक्सची वेगळी, सॉक्स मिटन्स एकत्र ठेवू शकता. असं तुम्ही लेबलिंग करून ठेवू शकता, म्हणजे ते सगळ्यांसाठी सोयीस्कर जाईल. कुटुंबातील कोणाला सांगून ठेवा की बॅग कुठे ठेवलेली आहे. हॉस्पिटलचा नंबर, डॉक्टरांचा नंबर लिहून ठेवा. मानसिक तयारी ही महत्वाची आहे. शांत राहा आणि डॉक्टरांवर विश्वास ठेवा. बॅग तयार झाली की प्रसूतीचा काळ बऱ्याच प्रमाणात निश्चितपणे पार पडतो. तर ही होती हॉस्पिटल बॅग तयार करायची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रश्न किंवा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद आणि शुभेच्छा. तुमचं बाळ आणि तुम्ही दोघीही निरोगी राहा. असेच जर आणखी काही प्रश्न असतील किंवा आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल, माझा अनुभव जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ त्याच विषयावर बनवेल. तोपर्यंत काळजी घ्या.